इतकं ज्याच्यासाठी मी गथुडे नेऊन डोयालो त्या संसारातल्या लोकांना इतका वेळ देणं होईना। तुम्ही चांगलं कोंबडी अंडे घोळी ती तितकं घोळलंय मला 6:30 वाजल्यापासून। उभंच राहा महाराज, उभंच राहा। माणूस हुशार, मास्तर जरा चालूच असते। चालू या शब्दाचा अर्थ हुशार बरं का, बेअर्थ घेऊ नका। बेअर्थ लय। एका गावात पाणी आलं आमदार साहेब, अचानक पाऊस पडलं आणि विटेवरच्या मालकाच्या भगवान शिवशंकराच्या चरणी प्रार्थना, मस्त संध्याकाळी पाऊस पडो, लय सोयाबीन सुकल्यात हो। हे शेतकरी राजा आहे, तर शेतकरी राजा जर जगला ना, हा देश जगत असतो, देश जगत असतो। 2-4 हरामखोर म्हणले आम्हाला लय पगारी आहेत बैंगान्या, हरामखोरा। या शेतकरी राजानं गहू ज्वारीनं जायला पिकली तर तू सोन्याचं पिठलं चांदीच्या भाकरी खाशील का? नालाय का? अब्जानं जरी संपत्ती जवळ असली तरी गहू ज्वारीच्याच भाकरी खावा लागतात। आणि रक्ताचा घाम करून काढणारा राजा तो शेतकरी राजा आहे। तो पावसाशिवाय गोड होत नाही आणि त्याच्यासाठी पाऊस पडावा करावा झाला जीव, हरितृषाक्रांत झाला जीव, तृषाक्रांत झाला जीव। गोड पुरावा। एका गावाला पाणी आलं, इतका पाऊस पडला आणि ते गाव पाण्यात डुबलं। आपोआपला प्राण मुठीत धरून म्हातारे कोतारे, तरुण आबाल वृद्ध, लेकरं बाळ, जनावरं सोडून दिले, ते पोहून लांब गेले। माणसाला थोडंच पावता येते, ज्याला 2-2 मजली घरं आहेत त्याच्या घरावर गेले। आणि मग जिल्हा परिषदला सूचना मिळाली की अमक्या गावात पाणी घुसलं, तुमच्यासारख्याने पाठपुरावा केला आणि वरी फोन केला, अमके गाव पाण्यात अडकले, तिथले लोक बाहेर काढा। मग ते म्हणले सध्या आमच्याकडे 1 हेलिकॉप्टर आहे, असंच म्हणतात ना वाटतं त्याला। 1 आहे आमच्याकडे, पाठवा म्हणले 1। ते 1 पाठिलं तर त्याच्यात 4 जण पहिलेच बसून आले। काढायला कोणाला आलते? ह्या पाण्यातल्या माणसाला। त्यान कशाला? एकटं ते पायलटच पाठवा, चलिनार ड्रायव्हर हेलिकॉप्टरचं। हे मधात आले खपके 3 बसून, ते झाले 4 आणि त्याच्यात बसते 4च। आणि मग काय करा काय करा काय करा? तर मग आधी कोणाला बाहेर काढायचं? तर गावाची पूर परिस्थिती तपासायला 2-4 अधिकारी गेलते, त्याच्यात 1 मास्तर गेलते, एक मास्तर गेले, 1 बँकेचा अधिकारी गेला, 1 तलाठी गेला, हो असे काही लोक गेले, आणि कलेक्टर गेले। तर मग कलेक्टरनं हेड ऑफिसला फोन लावला, अरे गाव तर वाचवाच, पहिलं आमच्या चौघायला वाचवा। आता वरच्यानं सांगितलं 4 माणसं मध्ये बसते, 4 माणसाची कॅपॅसिटी, इंग्रजी शब्द आहे ना, त्याच्यामध्ये 4च बसते, आता 5वा बसत नाही। तुम्हाला बाहेर काढण्यासाठी एकच पर्याय, आम्ही दोरी सोडतो। मग अशी दोरी सोडली। मग या दोरीला 1 मास्तर, 1 बँकेचा अधिकारी, 1 तलाठी आणि कलेक्टर 4 जण लटकले। तर त्या चालकानं सांगितलं 65 किलो वजन शिल्लक झाले। मर्यादेपेक्षा 65 किलो वजन शिल्लक झाले। याच्यातल्या 4पैकी 1 जणानं उडी हाना, अन्यथा मधले 4 आणि तुम्ही 4 8ही मरतो पाण्यात पडून। मग कलेक्टर साहेब म्हणले, मी लय पैसे कमीलेत गडे। नदीला पूर कवा येत असतो माहिती का? सगळ्या वड्याचं पाणी तिच्यात गेल्यावर। तसे बारके बुरके वडे म्या चट बंद केले, मयाच घरी घेतले, तर ना भरपूर पैसे कमीलेत, काय ताण नाही, आता सुखाचा संसार आहे, मी उडी हाणतो। गुरुजी म्हणले, कलेक्टर साहेब तुम्ही नका उडी हाणू, ज्याचे घरं वाहून गेलेत का त्याला इमानदारीनं घरं बांधायला पैसे द्या। बर मी नाही हाणतो, मी नाही हाणी। मग बँकेचा मॅनेजर म्हणला, मी हाणतो। तर गुरुजी म्हणले, मॅनेजर साहेब अहो
नालायक 2-4 माणसं बँकेत घेऊन एजंट आला की त्याचं सकाळच्याला संध्याकाळच्याला क्रॉप लोन पास करता आणि ज्या शेतकऱ्याला ओरिजिनल 10 एकर जमीन आहे त्याला 100-200 कागद जमा करू करू त्याच्या नाकात दम आणता. असं करू नका, तुमचे पोरं झोपीत तुमचे अंगुठे घेतील. त्या मॅनेजरला काय म्हणले, गुरुजी तुमचे पोरं झोपीत तुमचे अंगुठे घेतील, तुमच्या पितराला संपत्ती शिल्लक व्हायची नाही. तुम्ही एकच काम करा, निष्ठावंत शेतकऱ्याला क्रॉप लोन एका चक्रात पास करी जा. बरोबर मी थांबतो. मग तलाठी म्हणला मी हाणतो उड्या. तर गुरुजी म्हणले तलाठी साहेब एक काम करा, पूर परिस्थितीनं ज्याची खरीच शेती वाहून गेली का त्याला तुम्ही दुष्काळाचा निधी द्या. आमच्या बंधूची बरीच वाहून गेली, त्याला 14,000 तलाट्याने लिहिले. मग इतकं वाहून नाही गेलं तरी मला 92,000 आले ते 6 वर्षापूर्वी. गळ्यात शपथ खोटं कशाला म्हणून. ते म्हणलं कोणाचं ढेलंय, बाळू महाराजाचं. लिहितच राहिलं, वाहून गेलं लिहितच. ते तलाठी मेलं बी. आता जरी नाव सांगितलं तर सस्पेंड कोण करीन त्याला. मेलं मागच्या आठवड्यात. ते मी होतो त्याच्या मातीला, मी जिथे यायचं कशाला इचकू. मेलं ते तलाठी मेलं. तर ते काय म्हणला, ते गुरुजी काय म्हणले त्या तलाट्याला, ज्यांची खरी जमीन वाहून गेली का त्याला घसारा फसारा दुष्काळ देत जा. बरोबर. मग कोण हानीन. गुरुजी म्हणले आमच्या लोकांची लय संख्या, एक मास्तर गेलं तर काय होतंय. तर हे 3 जण खुश झाले, 3 टाळ्या वाजिल्या. 3 मेले, फक्त गुरुजी वाचलं. इतके मास्तर लोक हुशार असते. 6:30 पासून बाळ्या घोळलाय. विठाला सुटकी वाजल्याबरोबर सूर्य गेला. हेच चालू होतं. काढून द्याला सूर्य, हलजा म्हणे, द्याला काढून सूर्य. मालकानं सांगितलं, आकाशात नाव घेतली, हरकत नाही. सूर्याचा प्रकाश रतिशुकाला अडचण करीत होता, काढून द्यायला हरकत नाही. आता त्यानं 3रा मुद्दा टाकला, बैकरे सर. लग्नविधी झाल्याच्या नंतर देवकर्म नावाचा एक विधी असतो, आपण ज्याला वर यात्रा म्हणतो वगैरे, कुलाचार शिष्टाचार वगैरे असतो. कुलदेवतेचा असं काही स्मरण वगैरे, देवदेवतेचं दर्शन घ्यावं लागते. आणि आपण प्रापंचिक जीवनामध्ये, भारतीय संस्कृतीमध्ये गोड वाढलेली माणसं आहोत आपण. काही देवताचर करायचं का नाही. तुला देवायचं दर्शन घ्यायचं का, 2च सेकंद डोळे झाकले, सर्व देवाला सांगितलं 5 सेकंदात आले पाहिजे. आपोआपल्या विमानात बसून सगळे देवता हजर. आणि बायकोला सांगितलं पडपाया, आता पडपाया, आणि पाया पडायला सुरुवात केली. आता संसाराला काय हरकत आहे. 24 गोष्टीतल्या 3 सांगितल्या, 21 घरी गेल्या वाचा. दृष्टांत संपला. 3च गोष्टी पहा. दंगेतली नाव आकाशात नेता आली, इतकी ताकद अरुण बुवा. 2:30 वाजता दिवस माळीता आला, इतकी ताकद त्या महात्म्यात. सर्व देवता 5 सेकंदात 4-5 मिनिटात हजर आणल्या, इतकी ताकद. पण काम नाही जिंकता आला. परशरात पोरसी ओहिरतला धिवरसी, ओहिरतला धिवरसी, ओहिरतला धिवरसी. हा पुरावा पक्का या साधूचा. मग तुम्ही साधूचं नाव घेतलं पण तुमचा जरा रॉंग नंबर लागला होता. विठाला त्या साधूचं नाव आमदार साहेब पाराशर. किती अधिकारी. या पाराशरांचं एका स्त्रीशी लग्न झालं, तिच्यापासून व्यास नावाचे पुत्र जन्माला आले. आणि व्यासांचं एका स्त्रीशी लग्न झालं, तिच्यापासून एक ब्रह्मवेत्ता जन्माला आला. त्या ब्रह्मवेत्ता 4 ब्रह्मवेत्त्यापैकी एक मुनी श्री शुकाचार्य, शुक याज्ञवल्क, दत्त कपिल मुनी. हरीशी जानोनी हरी झाले, शुकाचार्य ज्यांचा नातू. या विश्वातलं सगळं ज्ञान ज्याच्या मुखारविंदातलं उष्ट आहे, असे व्यास सुपुत्र जन्माला आले. एक महाराज म्हणला मला इतकं पाठ आहे, एक म्हणला मला इतकं पाठ आहे. अरे सोंबळ्या बोंबलू नकोस, हे तुझ्या अगोदर व्यासांनी सांगितलंय.
काय तुझ्या बापाची जहागिरी आहे का मी पाठ केलं काय येड्यावानी 2-2 मुठी थोतराव आदळून बोंबलायला लागलास. व्यासोचिष्ट जगत्रया, या सर्व जगातलं ज्ञान व्यासांच्या मुखारविंदातलंय. हे मुलगा मग व्यासांसारखा मुलगा, शुकदेवांसारखा नातू, अशी ज्याच्या कुळात जन्माला येते तो आजोबा किती अधिकारी असेल पण काम नाही जिंकला. इतका कामी चित्र बघा. ज्याला 80,000 बायका होत्या, ज्याच्या भक्तीचं सूत्र ऐकत असताना शिवजी वेडावले आणि शिवजीनं त्याला 7 कोटी सोन्याचं घराचं गाव दिलं. 7 कोटी घरं होते त्याच्यात सोन्याचे, शुद्ध कांचनाची. अमावस्याच्या दिवशी प्रकाश पडायचा, असे 7 कोटी सोन्याचे घरं त्याच्या मंत्रोच्चाराला भुलून दिले. कारण 10 तोंडानं मंत्रोच्चार करत होता. निधियाम वृष्णिरर भयजतो निधिज्ञरेनायाम यज्जायते वृष्णिरर भयज्जाया स्थितायाम आपाम पति निर्भयायाम देशायाम भारतेषु यत् महाराष्ट्रेषु सतायाम इंदुतटां भवस्थितो इंदुतटा स्थितायाम भुजपुनितो भयस्थिता सताळो ग्राम क्षत्रेणः तथा पुनितायाम बहुजन सर्वस्थितायाम क्षत्रेण बहुविधायाम कर्म निवृत्तज्जायते यतस् वैद्यकीय क्षत्राः शैक्षणिक क्षत्राः व्यापारे च क्षत्राः राजाश्रय तत क्षत्राः तत कृषिकर्मा क्षत्रेषु यत आयतेन सर्वस्थिता सताळा क्षेत्रेण यतम बहिकरे क्षर पुनितो यति सत्कारे स्थित जायो यत कीर्तनो प्रगट्टे तथा गिरगावकर शर्मन्ने मिमध्यो राजाश्रयो बाबासाहेब शर्मन्ने तथा पुनितो सर्वानाम कृष्णदासा ति शर्मन्ने यत नाव माहित नाही विठला पण गिरगावचा बाळ्या जरी इतका गोड म्हणतोय तर रावण किती गोड म्हणत असेल महाराज. कल्पना करा. ते मंत्रोच्चाराचे निधी बळे ते पाशुपतारुडता नवाळे तै पंचानना स्थित कळे स्तुतिवादा तय भुवन प्राकट्य स्थितो हेम स्थिता जायते ना. म्हणून लंका रावणान दिली. आओ इतका भक्तीमध्ये श्रेष्ठ एके दिवशी प्रसन्न होऊन पत्नीत दिली. पण काशीतल्या मालकाचा मुलगा लय हुशार. हो, म्हणून तो कोणत्याही पूजेला त्या काशीतल्या मालकाच्या मुलालाच बलिते. माणूस मेल्यावर बी त्यालाच. हो, माणूस जन्माला आल्यावर त्याला कोणतीही पूजा. गणानंत्वांगणपदे गवामहंगवप्रिय, गणपतीचीच पूजा असते. आता त्या बाप्पांचं अधिष्ठान अनंत चतुर्दशीला गयान असतो त्यांचं. ते गणपती बाप्पानं आपल्या मातोश्रीला सोडिलं. इतका रावण भक्ती क्षेत्रात मोठा. श्रीमंतीचं सांगत असताना फार मोठा श्रीमंत. सोनियाची पुरी समुद्राचा वेढा, सोनियाची पुरी समुद्राचा वेढा, सोनियाची पुरी समुद्राचा वेढा, सोनियाची पुरी समुद्राचा वेढा. संघ घ्यायच्या लागी माणूस उतरे. भंगार सांभाळण्यापेक्षा चांगलं आहे ना. सोनियाची पुरे समुद्राचा वेढा, समुदाय गाढा राक्षसा. फार मोठा बंग. 80 सहस्र सुंदर कामिनी, माझी मुख्य राणी मंदोदरे. मागे पुढे म्हणतोय पाषाण परेश भूमिजा बुलंद. एवढा मोठा वैभवशाली रावण. 80,000 बायका. त्याची पत्नी एक इतकी सुंदर होती आमदार साहेब, इतकी सुंदर होती. स्वर्णाताई भारतातल्या प्रत्येक बाई आपण सुंदर दिसावं याच्याकरता दागिने घालतात. आपण नटावा याच्याकरता दागिने घालतात. अहो, दागिने त्या बाईची विनंती करीत होते. सोन्यातला घाणपणा जाळायची ताकद
जिच्या त्वचेत होती तिची त्वचा किती सुंदर असेल कल्पना करा. आणि अशी बायको मंदोदरी होती. तरी पण रावणानं एका पवित्र स्त्रीकडे पाहिलं. ती स्त्री जगाची मालकीन होती. तुम्हाला श्रीमंत किती करायचं, भिकारी किती करायचं, जिच्या हातात आहे तिला लक्ष्मी म्हणतात. ही 7व्या अवतारातली त्रेतायुगातली लक्ष्मी सीता. हिच्याकडे फक्त वक्र दृष्टीनं पाहिलं. काम्या किती बेकार आहे पहा. काम्या सांगतोय हा नालायक काम्या किती बेकार आहे. नुसतं रावणानं तिच्याकडे पाहिलं. रावणाला सीतेला स्पर्श करायची ताकद नव्हती आणि स्पर्श जरी केला तर रावणाचा काही उपयोग नव्हता. का? सीतेच्या जवळ एकाच व्यक्तीचा काम शिल्लक राहत होता, त्याचं नाव राम. रामाच्या व्यतिरिक्त जो बी पुरुष केला तो किलिंबी होत होता. मग काय रावणाला गळ्यात बांधायची होती का? तरी पण त्याच्या डोळ्यात काम उत्पन्न झाला. पंढरपुरातल्या मालकाने दुपारी 2:15 वाजता आपटू हाणला. इतका कामी चित्र, इतका. पहा त्या रावणा काय झाले. शपक पुरावा. केवढा मोठा रावण, ज्याला 7 कोटी घर सोन्याचे होते, नुसत्या कामामुळे विचित्र झालं. इतका कामी चित्र. एका साधूने एवढी तपश्चर्या केली. इंद्रपद हालत होतो. इंद्रपद हालत असताना इंद्रानं विचार केला आपलं पद जातंय, ते महाराज आता इंद्र होते. पण त्या इंद्राला अप्सरा, देवांगना, तिलोत्तमा, मेनका, रंभा याच्यापैकी एक अप्सरा होती. तिनं सांगितलं त्या महाराजाला मी भ्रष्ट करते. इंद्रानं सांगितलं स्वराज्यातला 4था हिस्सा देऊन टाकतो, पण पद नाही गेलं पाहिजे. ज्यानं हजारो वर्ष तपश्चर्या केली, इंद्रपद भेटायला जाणार. काम किती बेकार आहे पाना. आणि मग ही बाई त्या महाराजाच्या दर्शनाला गेली. बांगड्या वाजल्याबरोबरच महाराज रागावलं. थांबू नकोस इथं, चल पळ इकडं. आवाज आल्याबरोबर बाई पळायची. पण बाई पुन्हा 2-3 दिवसाला जायची. ते महाराज एके दिवशी म्हणलं ए बाई काऊन त्रास द्याली, 15 दिवस झालं मला ताण द्याली, मला बाईची सावली जमत नाही आणि कशाला इथे आलीस तू. ती म्हणली महाराज मला एका महात्म्याने सांगितलंय तुझ्या जीवनात आलेलं संकट त्याच दिवशी दूर होईल. अमक्या अमक्या पर्वतावर एक साधू आहे, त्या साधूचं दर्शन घेतल्यावर तू पुण्य वाढल, पाप संपेल. तू त्या साधूच्या दर्शनाकरता जाय. पड बाहेरून पाय मर पटकन. ती बाहेरून पाया पडली. ती कशाला पाया पडायला आलती, याचं वाजवायला आलती डबुलन. ती कशाची पाया पडत. ती वापस गेली आणि दुसऱ्या दिवशी आली. म्हणली महाराज माझ्या आईने विचारलं ज्या महाराजाच्या पाया पडली ते महाराज कसे दिसते. महाराज म्हणले जा त्या माईला म्हणा गाढ हवानी दिसत. ते म्हणली मा गाढ हवानी दिसणाऱ्याच्या पाया पड्यावर कसं पाप जाईल, मला तुम्हाला बघूच द्या. महाराज म्हणला एकदा दार उघडी तो पुन्हा शहाणपणा करू नकोस, काम लय बेकार आहे. जवळ गेल्यावर काय वाजन काय मिळच नाही. एक बाई एका महाराजाला म्हणली तुम्हाला एकांतात बोलायचे. महाराज संन्याशी होता. ते म्हणला बाई तू ताण देऊ नकोस, मी एकांतात बोलणार नाही. काय वाजत करा म्हणे महाराज, पण तुम्हाला एकांतात बोलायचं. आज बोलू उद्या बोलू म्हणता म्हणता 2-4 वर्ष गेले आणि शेवटी ते महाराजाला त्या बाईने सांगितलं तुम्हाला आज मला एकांतात बोलायचं. बाई तुला एकांतात 1 तास बोलतो, पण उद्या मग आई काय उद्या स्नान झाल्याच्या नंतर तू लुगडण चोळी कुठं वाळू घालती. म्हणले माझ्या वळणीवर. उद्या लुगडण चोळी आंघोळ केल्याच्या नंतर आमच्या पर्णकुटीवर वाळू घाल, म्हणजे आमच्या झोपडीवर वाळू घाल, मग मी तुला 1 तास बोलतो. त्या बाईनं लुगडण चोळी महाराजाच्या झोपड्यावर वाळू घातली आणि महाराजाचं प्रवचन सुरू झालं. प्रवचन सुटल्यावर सगळी माणसं निघून गेले आणि महाराज त्या बाईला नमस्कार करतात. बाई तू कधीपासून प्रवचन ऐकती. 15 वर्ष झालं. इतक्या प्रवचनातलं आजचं प्रवचन. बाई काय पागल माणसं आहे तू महाराज, मी 15 वर्षापासून प्रवचन ऐकते. प्रवचन ऐकताना सगळी लोक तुमच्याकडे बघत होते. 15 वर्षात आज असा एक दिवस उजाडा, सगळे लोक त्या लुगड्याकडून चोळीकडेच पाहत होते. महाराज म्हणले बाई तो स्पर्श केलेली चोळीन लुगडं जर माझ्या झोपड्यावर वाळलं तर इतक्या लोकांच्या पोटात साखर कालवली. तुला एकांतात बोलल्या हे मला फुकून देते मंजुळा, तू पाया पडतो, तू माझ्याकडे येऊच नको. इतका कामी चित्र असतो ना हो, इतका कामी चित्र. आणि ह्या महाराजाला ती बाई म्हणली पाय पडायची. इंद्रपदाला जाणार महाराज, त्याचं नाव सांगत नाही, गुत्त थोडंच घेतलंय. सगळ्या गोळ्या एकखाट्या घेतल्यावर ॲक्शन येत असते. घाम येईन ना तुम्हाला, ही उद्या घ्या गोळी किंवा दुसऱ्या कीर्तनकाराला विचारा. आणि मग त्या महाराजाचं दर्शन घेतलं. तिनं दुसऱ्या दिवशी आली रे सांगितलं बाई तुला मै माय नको येऊ इथं. पुन्हा आली, 4-5 बाऱ्या आली.
आता साव्याबारी महाराज म्हणले दार उघडीत नाही. बाई रडूच लागली. काय झालं गावरायला? ऐकान म्हणे लयच अवघड झालं. आणि दारू घाड्या बाई म्हणली महाराज किती जनता पापी हे. लोक म्हणले महाराजानं बाई मुद्दाम ठेवली. कोण म्हणलं? ती म्हणे नाव तरी कोणाकोणाचे सांगू, नाव तरी कोणाकोणाचे सांगू. आजी या संन्यासी भवे रांढ्या राधिले सोये तै पुनिताग्र जाय दुराग्र सोय तयाची ओ. काय गोड वाक्य वापरलंय. या संन्यासाच्या जीवनात ते स्त्री आली. कोण म्हणतंय कोणाकोणाचे नाव सांगू? ते म्हणलं आयुष्यभर तपश्चर्या केली, कवडीचं पाप केलं नाही, पण नालायक माणसं आपल्याला दोष लावते. जाऊ दे लग्नच करू. ती म्हणली बाई तुम्ही म्हणता लग्न करा, तुमच्या दाढीन मिश्यान ते काय तसं ओपत का? नको वाढेले सुपाडावानी जटा लोळायला तर असा नवरदेव असतो का? 10 मिनिटात कापून येतो. आणि गेलं दुकानात. आणि दुकानात गेल्यावर दाढी कटिंग लगे डायगी लावली, तलवार कट गिट मस्त. तिला म्हणलं आता तू तो रक साडी नेसून मी आत्ता येतो. दुकानातून बाहेर पडल्यावर ती दाढी कटिंग करणार म्हणला महाराज तुमची मालिश करायला मी येत होतो, तुम्ही संन्याशी येत म्हणून, पण तुम्ही संन्याशीहून दाढीन कटिंग डाय लावली, आता फुकट करीत नाही, पैसे द्या. आणि ते म्हणले माझ्याकडं कुठं पैसे आहेत? हे भीक मागायचं कटुरं द्या, आणि पैसे आल्यावर कटुरं घेऊन जा, आणि मला पैसे द्या आणि कटुरं घेऊन जा. बाहेर आल्यावर म्हणले आता कुठं भीक मागायचंय? तिनं द्वारकान स्वयंपाक केला असेल ना. आणि घरी आला तर द्वारका कुठं? तवा संन्याशी म्हणला गंगा नाही पर्व काळ नाही कायकू जटा उतारा आशा तो केशनाशा बहती रहे जमुना आईशी रांड ठकडी मिली हजामले गया भगोना. इतका काम आहे चित्र, इतका हलकट काम आहे. अहो इंद्रपद ज्याला भेटायचंय त्याला भीक मागायचं कटोरं सुद्धा आमच्या नावी दादाने हिसकून घेतलं. इतका काम आहे चित्र, इतका काम आहे. हा काम फार चित्र, फार चित्र, फार चांगल्या चांगल्याचं वाटोळं केलं, कामानं वाटोळं केलं. आणि हा काम जन जिंकला तो मात्र नराच्या यादीत आहे. काम जिंकला की क्रोध आपण मत्या थांबतो. कामची नाही ते क्रोधची कैसा तेथे कैसे भांडण रे रामगडाची आवडी मोठी मनोनी लंके पेन रे. ऐक खेळिया तुला सांगतो जाणून खेळी खेळे रे. ऐक खेळिया तुला सांगतो जाणून खेळी खेळे रे. कामाच्या मुसक्या वळल्या. भारतीय संस्कृतीमध्ये 19 संन्याशापैकी 1 नंबरचा संन्यासी मारुतीराय. काम बांधवरी काळ घातला तोडरी काळ घातला तोडरी काळ घातला तोडरी. आवळून टाकला काम, आवळून. मारुतीराय नराच्या यादीत. जास्त लग्न केले म्हणजे नराच्या यादीत नाही. चित्रकेतूचा नंबर पहिला लागला असता. येन भारते अधिष्ठितायाम राजाश्रयो मंडितानाम नामने चित्रकेतु भयो नाम कोटी भार्यानाम अर्जितो. 1 कोटी बायका चित्रकेरूला, कोटी भार्या चित्रकेतो. अष्टादश शते गोपीचंदा 12 शते जनका 80 सहस्र लंकेशा 7 शते 3 दशरथा. 4 2 करणाऱ्याची काय सांगायची कथा. एवढ्याला बायका करून नराच्या यादीत नाहीत. आपण तशा यादीत येऊ. नराच्या यादीत येण्यासाठी काम आणि क्रोध जिंकणं गरजेचं आहे. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय आध्यात्मिक शक्ती फार मोठी होती. हरिनामाने विश्व ढवळून काढलं. सर्वत्र तुकोबरायची कीर्ती पसरली. आणि कोण्या क्षेत्रात माणूस मोठा झाला की त्याला दगड मारित असते, मारित असते, मारित असते. तुम्ही लक्षात घ्या, माणसाकडे मोठेपण आलं
की त्याला काही ना काही हा लाईट कोणतेच बटन दाबल्यावर जर बंद होत नसल तर हलकट माणसं त्याला दगड हाणतात. जयांगी मोठेपण तया यातना कठीण, तया यातना कठीण, तया यातना कठीण. जयांगी मोठेपण तया यातना कठीण, तया यातना कठीण. माणूस मोठा झाला की त्याला व्यातना असतं. तुम्ही लक्षात घ्या, ज्या आंब्याला आंबे कधीच लागत नाहीत त्याला हलकटही दगड हाणीत नाहीत आणि चांगलेही दगड हाणीत नाहीत. आणि ज्या आंब्याला आंबे लागतात का त्याला नालायकही दगडे हाणतात आणि चांगलेही दगड हाणतात. आंब्याला कैऱ्या लागल्या उन्हाळ्यातच असतात ना, आता कव्हा लागायला आता हे जोड केलेले आंबे आहेत ना, आता कव्हा बी पहिल्या उन्हाळ्यातच लागायच्या. आणि उन्हाळ्यामध्ये आंबट पदार्थ माणसाला आवडतो. चांगला पट्टीतला कीर्तनकार, त्या प्रांतानं डोक्यावर घेतलेला कीर्तनकार आंब्याच्या झाडाखाली नेहरी करायला बसला. 10 साडे 10 वाजले आणि आंब्याच्या कैऱ्या पाहून लुसलुस झालं, पण हातच पुरण. इकडं तिकडं पाहिलं आणि एक दगड घेतला ना आंब्याला हाणला. प्रांतातला प्रसिद्ध कीर्तनकार त्यानं दगड हाणून 2-3 कैऱ्या पाळल्या, कच्चून कैऱ्या नेहरी केली. आणि रस्त्यानं जाताना एक नालायक आला, त्यानं तर झोडूनच आंबा नेला. म्हणजे आलेल्या ज्या आंब्याला आंबे लागतात त्याला सज्जनही दगड हाणतात आणि दुर्जनही दगड हाणतात. माणूस ज्या क्षेत्रात मोठा होईल त्या क्षेत्रात सगळीच माणसं चाफायचा प्रयत्न करतात. मला सांगा, रामेश्वर शास्त्रींसारखा माणूस तुकोबरायाच्या प्रतिष्ठेला चाफण्याचा प्रयत्न करत होता. रामेश्वर शास्त्री काय सामान्य व्यक्ती होती का? शास्त्री कोणाला म्हणत असतात का? ज्याचा हरिपाठ रिवस होतो त्याला कसं म्हणता येईल? कारण पदव्या टाकणं सोपं असते, पण गौरावयासाठी आणि स्वामी सेवेची कसोटी कोणालाही आचार्य, कोणालाही पंडित, कोणालाही शास्त्री म्हणता येत नसतं. या महाराष्ट्राच्या मातीत पहिले 3 शास्त्री आले, प्रल्हाद शास्त्री दैठणकर, जगन्नाथ अण्णा पवार आणि तिसरे शास्त्री तुकाराम शास्त्री महामुनी. महाराष्ट्रातले पहिले आमदार साहेब आणि काशी विद्यापीठातले पहिले हे शास्त्री. आता भरपूर शास्त्री आले असतील त्याबद्दल दुमत नाही, पण महाराष्ट्रात पहिले 3 शास्त्री होते. त्याच्यापैकी 3 शास्त्रीपैकी एक आता सध्या दैठणकर शास्त्री हयातीत आहेत. जगन्नाथांना काव्यतीर्थ होते, फार मोठे आचार्य होते जगन्नाथांना. असे शास्त्री एरवी पदव्या कोणाला, मला एक जणांनी शास्त्री पदवी टाकली. सप्ताह हिंदूचा पत्रिका छापायला मशीन मुसलमानाची बिचाऱ्याची, त्याची ती मुसलमानाची मशीन होती. त्याच्या दाल दो बोले बाळू महाराज गिरगावकर शास्त्री, कंसात त्यानं शास्त्री टाकला. तर त्याचा काय दोष बिचाऱ्याचा? त्याचं छापायचं काम आहे. यानं पैसे दिले त्यानं बिचाऱ्यानं छापले, त्याला काय माहिती शास्त्री कोण असते? पण छापणाऱ्याला कळावून गिरगावकर शास्त्री नाही म्हणून. आणि गिरगावकराला बरं वाटलं मला शास्त्री पदवी म्हणायले. मूर्खपणाचं टोके. हलकट पदवी अंगाला चिटकिल्यावर मळमळ व्हा, हलकट पदवी अंगाला चिटकिल्यावर मळमळ व्हा. आमच्या इथं ह्या कोरोनाच्या अगोदर एका व्यक्तीला पुरस्कार द्याला, आदर्श रिकामी जागा पुरस्कार. मधला काय पुरस्कार होता सांगायला गुत नाही घेतलं मी. आदर्श रिकामी जागा पुरस्कार. आमदार साहेब तुमच्यासारखे 10-5 माणसं आता यावंच लागतंय, तुमच्यासारख्या 10-5 माणसाच्या हाताने पुरस्कार दिला आणि त्याच्यावर 19व्या दिवशी त्याचं दारू पिऊन लिव्हर फुटलं आणि त्याला आदर्श रिकामी जागा पुरस्कार द्याला. 19 दिवसात कशी दारू पिली त्यानं? आधीपासून पिली तेव्हा फुटलं होतं ना. पण अशा लोकायला टेबला खालून कागद लांबू मग त्याला ते पुरस्कार भेटला. हे पुरस्कार देणाऱ्याचे पित्र पण नरकाला जातील. विठाला पतिव्रता पुरस्कार कोणाला द्यावा? जी नवऱ्याला शिव्या देते तिला का? हे तिला तर माणूस नाही. जी बाई नवऱ्याची सेवा नीट करते का, तिनं पंढरपूरला नाही गेली तरी पंढरपुरातला मालक तिच्या पाया पडतो, काशीला नाही गेली तरी काशीतला मालक तिच्या पाया पडतो. तुका म्हणे पतिव्रता आणि तिची देवावरी सत्ता. सगळे हरिपाठ पाठ नवऱ्याला पिठला हाटायला लावायली. अशी बाई ज्या गावात आहे का त्या गावात पाऊस कमी पडतो. गळ्यात शपथ, उद्याच्याला बाळ्या मरण खोटं जर बोलत असेल तर. जी बाई मालकाची सेवा कमी करती आणि जास्त देवदेव करते का, ज्याचे त्याचे फुलं चोरी ती, दुसऱ्याची पहाट उठायच्या आधीच दारोवर बाडी ती आणि देवाच्या अंगावर फुलं टाकी ती, अशी चोट्टी ज्या गावात आहे त्या गावात पाऊस कमी पडतो. टकटक दिसायल्यात 5-6 जणी नवऱ्याला शिव्या देणाऱ्या. तुम्ही उभा राहा. पण याचं घरानं कसं होईल का? तुमचं शेकन, त्याच्यामुळे यायला उठीत नाही मी. विठाला विठाला पण तुम्हाला गिरगावच्या बाळूची शपथ आहे, मालकाची सेवा करी जा. पंढरपुरातल्या आणि काशीतल्या मालकापेक्षा श्रेष्ठ आपल्या कपाळाचा मालक आहे.
आपला पती नावाचा हा देव सर्वात मोठा आहे. मानी भ्रताराची बोली धन्य जगी ती माऊली, तिचे होता दरुशन मिळे पोट भरी अन्न. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. 4-5 कडव्यात फार मोठा गोड. बाईनं मालकाची सेवा करणं, मुलांना आई वडिलाची सेवा करणं सर्वात मोठा पुरुषार्थ आहे, सर्वात मोठा परमार्थ आहे. त्याच्यापेक्षा दुसरा परमार्थ दुसरा कुठलाच नाही. अहो तुमच्या आईचा सत्कार करावा अशी सद्भावना तुमच्या अंतकरणात झाली गुरुजी, याच्यापेक्षा मोठी सद्भावना कोणती? ही मोठी परमार्थाची पोच पावती. बऱ्याच लोकांना स्वतःचा सन्मान आवडतो पण मायबापाचा आवडत नाही. असे बरेच हरामखोर मी पाहिलेत. विठाला विठाला एक जण म्हणला इतकं कडक काऊन बोलतात? मी म्हणलं फिरू फिरू मग आईजलाय. अहो 3709 गाव झाले. तुमचं गाव तर 6 वर्षापूर्वीच लिहिले, पुन्हा येत नाही मी. हो इतके गाव फिरलो. काय करायचं? महापोटका रावणासारखं का? किती दिले देवाने? किती 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 आणि काय चोंबळायचं? 2-4 हजार पाकिटात जास्त घातले बसू त्याच्या अंडरवेली धूत. एखाद्यानं जर 1 कोटी रुपये दिले आणि घरी गेल्यावर जर मी मेलो तर मागचेच खातील ना ते. त्याच्यापेक्षा कशाला नालायकाला चोंबळायचं? निंदात वास्तुते करावी देवाची वास्तुती करावी, निंदात वास्तुते करावी देवा, निंदात वास्तुती करावी देवा. कीर्ती मानवाची वर्णुनाई, कीर्ती मानवाची वर्णुनाई, कीर्ती मानवाची वर्णुनाई. निंदात वास्तुती करावी देवाची, कीर्ती मानवाची वर्णन, इतराची स्तुती आमा ब्रह्म हत्या. अहो नालायकाची स्तुती करणं म्हणजे ब्राह्मण कापल्याचं पाप लागतं. कशाला बोकांडीवर हे पाप घ्यायचं? असो एखाद्याला राग आला असेल येऊ द्या, काय हरकत नाही. ते आपल्याला आणणार नाही. तुला 30 गाव पठ्ठ्याल 36 गाव काय गरज नाही. 2 लोकांवर विश्वास आहे. भारताचा जवान, या देशाचा जवान, त्याच्या पोटात जर पाप आला आमदार साहेब तर सकाळच्याला आपण जिवंत नसणार आहे. भारताच्या देशाच्या जवानाच्या पोटात जर पाप आलं तर आपण देशातला एकही जिवंत राहणार नाहीत. म्हणून त्यांच्या अंतकरणात इमानदारी आहे म्हणून आपण आनंदानं झोपतो. दुसरा विश्वास वारकरी संप्रदायातल्या लोकांवर. मी त्या दिवशी तीर्थधानुऱ्याला सांगितलं, ज्या बाईची चप्पल पाहायला भेटत नाही ती बाई गावरान तूप वाढतीवर भातावर. ही कोणाची ताकद आहे? विटेवरच्या मालकाच्या नावाची ताकद आहे. एरवी तरी पुशे कोण आणि पावे देवासाठी मान. एरवी कोणी भूतानं विचारलं असतं का? कीर्तन परंपरा, भागवत परंपरा, रामायण परंपरा जर बाळू महाराजानं भजन परंपरा सोडली तर गिरगाव करायला ऊस ताडायला पण नेणार नाहीत. लोक म्हणतील याला घाम येतोय, हे ऊस कशात तोडी तू? पण ज्ञानोबा आहे तुकोबरायची कृपा. एरवी तरी पुशे कोण पावे देवासाठी मान. महाराज लय लोक झळकले, त्याला कुत्र्यानं शेपटी हाणल्या नाही. पण कीर्तनात तुम्ही प्रमाण म्हणल्याच्या नंतर अंतकरणाला ओलावा पडतोय. ही वारकरी संप्रदायाची ताकद. म्हणून तुम्ही मोठे संसारात लय मोठमोठाले डोंगर पालते झाले. विठाला विठाला जगन्नाथ अण्णाचं एक वाक्य ऐकील तुम्ही, ज्याची संसारात रती त्याची नाही आरती. ज्याची संसारात रती त्याची नाही आरती, ज्याची परमार्थात रती त्याची आरती. तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासे आले, मनवोने रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले, आरती तुकारामा. ज्याची परमार्थात रती असे नाना प्रकारचे डोंगर पालते झाले. परमार्थिक क्षेत्रात फार मोठी किंमत. बघा ते तुकोबरायाचा फार मोठा परमार्थ टोकाला गेला. विरोधक आहेत. या विश्वामध्ये रात्र आहे म्हणून दिवसाला किंमत आहे, दिवस आहे म्हणून रात्रीला किंमत आहे, शत्रू आहेत म्हणून मित्राला किंमत आहे, दुखतंय म्हणून वैद्याला किंमत आहे. एका नाण्याला बाजू दोन, एक चीच आणि एक पट आहे. एकीकडची बाजू घासून टाका, नाणं चलत नाही. विश्वामध्ये सुख दुःख रात्र दिवस चोर वगैरे सज्जन अशी सगळ्या गोष्टीची निर्मिती केली. तशी माणूस कोण्याही क्षेत्रात उंच गेला की त्याला विरोध असतो. तुकोबराय नाना प्रकारचा विरोध करून आटोक्यात येत नाहीत. म्हणून तुकोबरायाच्या आचरणावर शिंतोडे टाकण्याचा प्रयत्न 6 लोकांनी केला. त्यांची नावं घरी गेल्यावर वाचा. या 6 लोकांनी मिळून एक स्त्री आपलीशी केली. ती त्या काळातली अत्यंत सुंदर 6 स्त्रियापैकी एक सुंदर स्त्री होती. त्याच्यापैकी 4 हिंदूकडे होत्या आणि 2 मुस्लिमांकडे सुंदर स्त्रिया होत्या. तुमच्यात पण 2 स्त्रिया सुंदर होत्या. कल्याणच्या सुभेदाराची सून इतकी सुंदर होती. साऊंड सिस्टीम गोड आहे. काय नाव आहे? सिद्दीक. हो. आपल्याला काय करायचं व्यवहाराची आहे का नाही? वारकरी संप्रदायात जातीला काही सांगितलं नाही. उच्च नीच काही नेणे भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखून. काय करायचं नाही. या क्षेत्रावर उभं राहून जातीचे शिंतोडे हाणायचे नाही कोणाचे, अद्याप नाही. इथं जर उभं राहून कंबर बांधून जातीच्या बाबतीत बोलत असेल तर ते हरामखोर आपल्यात आलाय समजायचा. या संप्रदायामध्ये सगळ्या जातीची संत आहेत, सगळ्या जातीची संत आहेत. सगळी सगळी सगळी
लतीफ मोमीन, कबीर मोमीन, लतीफ मुसलमान, सेना नावी जाण. काय काय लोक आहेत बघा तुम्ही. उगच कोणालाही नाव देत सुटता. आपला धर्म उंच जर न्यायचा असेल तर आपल्या धर्मात काय त्रुटी झाल्यात त्या त्रुटी दुरुस्त करून धर्म उंच जाईल. माणसं उगच बसते आमख्यांना तमके. कशाला तू बडवायला लागलास मांड्या सुंबळ्या? शेजाऱ्याला 700 टन जर ऊस झाला असेल तर त्याच्या ऊसात मशी हाती घातल्यावर आपला ऊस वाढत नाही. त्यानं कुठली खतं घातले, कोण्या वेळेला पाणी दिले, कशी मशागत केली हे डोक्यात आणून आपला ऊस वाढेल असा प्रयत्न जो करतो त्याचा धर्म वाढत असतो. दुसऱ्याच्या धर्माला शिव्या देणारे व्यक्ती धर्म आपला मोठा करू शकत नसते. आणि दुसऱ्याच्या धर्माला शिव्या देणाऱ्या नालायकाच्या मागं लागणाऱ्या लोकांचे सुद्धा फजिती होत असते. कधी बी लक्षात घ्या. कधी बी उगच कोणालाही नाव ठेवायचं नाही. आपल्या संस्कृती या वारकरी संप्रदायात जातीला कसल्याही प्रकारची किंमत नाही. ठीक आहे, चांगल्या जातीत जन्माला आला बिन पाण्याची पेत असेल तर उत्तम जाती जन्म क्रिया मंगळ. क्या बात आहे. उत्तम कुलात जन्म झालाय पण वागणं वाईट आहे. वागणं वाईट आहे. काही काही आपल्या संस्कृतीत शहाणे जन्माला आले, चतुर आहेत, हे काय कामाचे आहेत? हाय का पुरावा? शुद्धाचरण चुकू नको, चुकू नको, शुद्धाचरण चुकू नको, शुद्धाचरण चुकू नको, शुद्धाचरण चुकू नको. या संप्रदायात आचरणशील व्यक्तीला किंमत आहे. लय शहाणा झाला का तू? मी ज्ञानेश्वरी पाठ केली, हान तू काय आम्हाला? मग मी गाथा पाठ केला, घाल तू आमच्या अंगावर ट्रॅक्टर. तू ज्ञानेश्वरी पाठ केलीस, गाथा पाठ केलास, रामायण पाठ केलंस, हे सगळं पाठ केलं, त्याच्यासारखं वागतो का? याला महत्व आहे. बाई कुंकू किती मोठं लावती त्याच्यापेक्षा नवऱ्याला किती मानिती. एका बाईनं कुंखाचंच पिठलं केलं. काय नाव तुमचं? हो, सरपंच खांडेकर. 1-2 वेळेस बऱ्याच ठिकाणी भेट झाली शिवाजीराव आपली. नाव लक्षात येत नाही. कधी कधी मेमरी कार्डावर लोड येतो. होतंय हँग, काय करेल तर ते बारीकचं मेमरी कार्ड आहे बाळूचं. होतंय. तुम्हालाही धन्यवाद. काय सांगू लागलो तुम्हाला? एका बाईनं कुंकू लय मोठं लावलं पतिव्रता हो म्हणून तिनं कुंखाचंच पिठलं केलं. 1/2 किलो कुंखाचं पिठलं केलं आणि पिठलंच कपाळाला चिटकेलं. अख्ख्या बायका तिच्या पाया पडू लागल्या. भागवत सोडलं. या संक्रांतीच्या दिवशी सगळ्या बाया तिच्या पाया पडू लागल्या. मी एका बाईला विचारलं, माय कसं काय तिच्या पाया पडल्यावर नवऱ्याला आयुष्य वाढत आहे? मी म्हणलं आपण पाया पाडा, आपल्या बायकोला वाढन. मग बायको चांगले धोत्र धुती ना, तिला आयुष्य वाढावं का नाही? आहे का नाही? प्रपंचातलं एक अनन्यसाधारण महत्व स्त्री आणि पुरुष एक संसारूपी रथाचे चाक आहेत. याच्यातलं एक लहान मोठं झालं की गाडी उलथती. तुमच्या एकट्यानं नाही गाडा चालला, त्याचं बरं आहे तुम्हाला सहकार्य. नलाचं नाम कोयमनामुळे वाढलं, दमयंतीमुळे वाढलं. कर्णाच्या नावाची व्याख्या कोणामुळे वाढली माहिती आहे का? कादंबरी वाचा. कर्णाची व्याख्या जर मोठी केली असेल तर वृषाली नावाच्या स्त्रीमुळे मोठी झाली. फार मोठी ताकद आहे आपल्या प्रपंचात, फार मोठी ह्या प्रापंचिक जीवनामध्ये. तसं तुम्हालाही फार मोठं मिळालंय तुमच्या मंडळीचं सहकार्य. मी बी इतका फिरत असेल ती मला बरी सांभाळती म्हणून. ज्याचं इथं इचकलंय त्याला वरी किंमत नसती. ज्याची ऐकाची धड नाही त्याचे परत्र पुसशी काही. अभंग लय सांगतून बायको थुतरी थांबते. अरे सोंबळ्या तो संन्याशी व्हायला पाहिजे होतं. विठाला अख्ख्या बायका तिच्या पाया पडला. मी बी गेलो. ती बाई म्हणले काऊन पाया पडतो रे? म्हणलं माझ्या बायकोला आयुष्य वाढा. कोण आहेस तू? म्हणलं बाळू महाराज. तूच भागवत सांगतो काय? म्हणलं हो. पडवा पाया तुझ्या बायकोला आयुष्य वाढत. पण मी म्हणलं बाई तुमच्या पाया पडल्या प्रत्येक बाईच्या नवऱ्याला आयुष्य वाढतं का? हो. तुमचं लग्न झालं का? हो. तुमचे मालक 35 वर्ष झालं मी त्या मेल्याला बोलत नाही. ती बाई म्हणली 35 वर्ष झालं मी त्या मेल्याला बोलत नाही. गावातल्या सगळ्यात संडाळणीला सांगितलं अशा नालायक बाईच्या पाया पड्या तुमच्या मालकाला आयुष्य कसं वाढन? ते बैंगणी 10-10 दिवसांना आधी मरते. तुम्ही सगळ्या जणीने उचला आणि पैठणच्या तळ्यात टाका. हिला खाल्ल्यावर मासे तरी सुधरतील. गौरावयासाठी स्वामी सेवेची कसोटी. हलकट पुरस्कार काय करायची? नालायकपणाचं टोके. असो या सगळ्या लोकांनी विचार केला तुकोबारायचं चारित्र्य आपल्याला
खाली आणायचे. आचरणाला किंमत आहे. धर्मवरी नेण्यासाठी जातीचा संबंध नाही. होका उत्तम चांडाळ आणि त्याचे पायी माझे कपाळ. गंगाखेडच्या माऊलीचं वाक्य आहे. तिथली मालकीन साध्वी जनाबाई, होका उत्तम चांडाळ आणि त्याचे पायी माझे कपाळ. उत्तम कुळातला एका चांडाळ कुळातला नाही, पण वारकरी आहे ना त्याच्या पायावर माझं डोकं. पंढरीचे वारकरी त्यांचे पाय माझे शिरी. पंढरपुरातला वारकरी आहे ना त्यांचे पाय मी डोक्यावर घेते. किती मोठी ताकद आहे महाराज. वैष्णव चांभार धन्य त्याची माता. चर्मकाळ कुळात जन्माला आला पण वारकरी त्याच्या आईला धन्यता दिली. उत्तम कुळात जन्माला आला, नालायकपणा करतो हलकट, त्याच्या आईला दूषितपणा दिलाय, कुळाला दूषितपणा दिलाय. जातीला काही संबंध नाही. अहो मुसलमानाच्या कुळात एक साधू जन्माला आला. त्या साधूनं पोटासाठी कपडे इनले कपडे. ते कपडा इकल्याच्या नंतर तो कपडा ज्याच्या घरी गेला तो कपडा भजन म्हणत होता. ठाई ठाई सेल्यावरती दिसे राम नाम ग, ठाई ठाई सेल्यावरती दिसे राम नाम ग. शपथ पुरावा आहे, नंतर कोणी काड्या करायच्या नाही. पण हा शेला कबीराने इंडला. कबीरानं त्या कबीर नावाचा मुसलमान, तो तांबुळ्याच्या कुळात जन्माला आलेला साधू, निष्ठावंत वारकरी कबीर, या कबीरानं इंडलेला शेला ज्याच्या घरी गेला तो शेल्याच्या धाग्या धाग्यातून राम राम नाव निघत होतो. तो जातीनं मुसलमान होता. अनगडशा नावाचा फकीर श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायची घोंगडी घडी करीत होता. तो अनगडशा फकीर म्हणजे ब्रह्मवेद त्याच्या बरोबरीचा होता. कोणाला फकीर म्हणतात का दुकानात धोपण काढणार असा फकीर होता का तो? अनगडशा फकीर, हिरव्या रंगाची कपणी बांधलेली, हिरव्या रंगाची लंगोटी, हातात चिमटा, आणि ज्या भागात पाऊस पडत नाही त्या भागात त्यानं भजन म्हणायचं. ला इलाही ला इल्ला, ला इलाही ला इल्ला, ला इलाही ला इल्ला, ला इलाही ला इल्ला. त्या फकीराने चिमटा वाजिला की त्या प्रांतात पाऊस पडत होता आणि तो प्रांत सुखी होता. तो फकीर तुकोबरायचा शिष्य होता. विठाला विठाला. प्रत्येक जातीमध्ये हलकट माणसं आहेत आणि प्रत्येक जातीत चांगली माणसं आहेत. म्हणून वारकरी संप्रदायात कोण्याही जातीला नाव ठेवत नाहीत, बिलकुल नाही. वारकरी संप्रदायात कुठल्याही जातीला नाव नाही. वाईटाला ठेवा, चांगल्याला कुठे काही जातीचा काही संबंध नाही आपल्याकडे. यातायाती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय तो आईसा वेदशास्त्री. चांगलं वागणारा तुका म्हणे नाही जाती सवे काम, ज्याचे मुखी नाम तोची धन्य, ज्याचे मुखी नाम तोची धन्य, ज्याचे मुखी नाम तोची धन्य. काय ताकद आहे? तो कोण्या कुळात ते जातील ज्याच्या मुख पवित्र आहे, ज्याची वाणी पवित्र आहे. साचा आणि मवाळ, मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्होळ अमृताचे. काय करायचं जातीच? रस्ता विचारला, बैकरे सरांच्या गावाला सतळ्याला जायचंय, रस्ता कोणीकडे? सरळ जा, डावीकडे वळा. आम्हाला ते उद्धव सर भेटले होते. हो, सरांनी सांगितलं होतं आणि बाळू मुंडे आमच्या सोबत होता, त्यानंही सांगितलं. पण विचारलं बाळू महाराजानं, सताळ्याला रस्ता कोणता आहे? इकडं. आमचा ड्रायव्हर म्हणला मुसलमान इकडं जा म्हणले, आपल्याला गाडी इकडं न्यायची. गेली ती नवकुंडाच्या झरीला आणि म्हणलं ही सताळा नाही ना रे. मुसलमानाचं ऐकत असते का? तुला काय घेणे, काय घेणे त्याला जाती? त्यानं रस्ता सांगितला ना आपल्याला खरा. काय करायचं त्याच्यावर? मुसलमान आहे का काय? बरं ठीक आहे, जातीवर चेष्टा उडवायच्या. एकादशीच्या दिवशी, एकादशी कोण धरते आमदार साहेब? आपले लोक. सोमवार श्रावण महिन्यातले, इमानदारीने सांगा, तुम्हाला बाळ्याची शपथ आहे. सोमवार कोण धरतंय? आपले लोक. एकादशी कोण धरतंय? आपले लोक. प्रदोष कोण धरतंय? आपले लोक. चतुर्थी कोण धरतंय? आपले लोक. केळं कोण विकतंय? एकादशीला केळी कोण खातेत? आपले लोक. मग एखाद्या केळात एखादा सतार भाई निघला का? काय संबंध यावराशी? माझं असं मत नाही. ज्यानं त्यानं आपोआपल्या जागेवर स्थिर राहायचं. बाकीच्यांचं इचकीनं हे मूर्खपणाचं टोके. कुणालाही नाव ठेवण्याचा आपल्यात लायकी नाही, आपल्यात तो अधिकार नाही. आपण म्हणूनही सुद्धा असो, आपल्यातलीच 6 माणसं, आपल्यातलीच 6 माणसं तुकोबरायच्या मुळी उतरली. आणि एक लक्षात ठेवा, भारतीय संस्कृतीमध्ये वारकरी संप्रदाय असा संप्रदाय, त्या संप्रदायाची मुहूर्त मेढ काशीतल्या मालकानं रवली. काशीतल्या मालकाने भांगाऱ्या भोंगाऱ्यानं रवली नाही. लोक म्हणतात आमच्या 3 पिढ्या वारकरी, आणि तो काय आम्हाला? ही वारकरी संप्रदायाची स्थापना ज्यानं केली त्याचं नाव घेणं. एका जनार्दनी वैष्णव आणि शिरोमणी महादेव. वारकरी संप्रदायाची स्थापना शिवजीने केली. वारीची परंपरा शिवजीनीच केली.
ही सगळी मोठी ताकद आहे. मग अशी ज्या अधिकारी देवानं सब्देव के बाबा भगवान शिवशंकर यांनी रवलेली या संप्रदायाची मेहेर, या संप्रदायाला हलकटाची दृष्ट कशी लागन, काय कोणाची मायवेली या संप्रदायाला नाव ठेवायची अद्याप नाही. कोण्या संप्रदायाचं मंदिर सोन्याचं असेल, एखाद्या संप्रदायाचं भितड सोन्याचं असेल, एखाद्या संप्रदायाचा देव सोन्याचा असेल, जगात एकच संप्रदाय, त्या संप्रदायातलं झाड सोन्याचं, जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, इतका मोठा संप्रदाय प्रबळ आहे. म्हणून एकाही नालायकाची नजर या संप्रदायाला लागणार नाही याची दखल घ्या. फक्त आपल्याच संप्रदायात आपल्याच संस्कृतीत जन्माला आलेल्या हलकट लोकांपासून संप्रदायाला धोका आहे. म्हणून आपले नीट करा, लोकांचं इचकू नका. विठाला विठाला एकादशीच्या दिवशी 2 कीर्तनकारांनी रस्त्यात गाडी उभी करून वडापाव खाताना मी पाहिला. 2 कीर्तनकारांनी वडापाव खाताना मी पाहिला. अशा कीर्तनकाराला घरी बोलून जर तुम्ही पाकिट देत असताल तर पाकिट देणाऱ्याचे पूर्वज आपण त्या नरकात बटा 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 शेपटीच्या आळ्याहून पडतील. दोघाशी पतन सारी केशी. सासोडच्या घाटामध्ये 6 वारकरी पोशाखात कपडे घालणाऱ्या 6 लोकांनी वडापाव खाल्ल्याला महिन्याचे वारकरी देवल्याचे शिवाजीराव लाटे, भाऊसाहेब लाटे आणि बळीभाऊ कवळे केदारेश्वराचे अध्यक्ष या तिन्ही लोकांनी मोबाईलमध्ये 6 महाराजांचा फोटो काढून आणलाय. त्या दिवशी एकादश होती, वडापाव खात होते हरामखोर. कशाला लोकांना नाव ठेवता? आपले नीट करा हे बदगे. विठाला विठाला चला, आपल्यातलीच 6 लोक तुकोबारायला फसवायच्या मागे लागली. आपल्यातलीच 6 लोक तुकोबारायला फसवण्यासाठी लागली. एक देवांगणी समान सुंदर होती. मी सांगता राहिलो, यांच्यात एक बाई सुंदर होती, यांच्यात 2 बायका सुंदर होत्या. त्याच्यापैकी कल्याणच्या सुभेदाराची नराच्या यादीत छत्रपती शिवाजी महाराज येते. राजकारणातले 5 लोक तल्लीन होते. 1 नंबरचा डॉन राजकारणातला कृष्ण, द्वारकाधीश श्रीकृष्ण परमात्मा, द्वापार युगातला राजा, राजकारणातला डॉन आमदार साहेब कृष्ण होता. 2 नंबरचा विदुर होता. 3 नंबरचा कनक होता. 4 नंबरचा चाणक्य होता. रयतेचा 5वा राजा, 5वा डॉन, या महाराष्ट्राच्या मातीला रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज म्हणून लाभले. हा राजकारणातला 5वा डॉन होता. 5वा डॉन, राजकारणातला 5वा डॉन. किती नीती संपन्न होता. एका मुस्लिमाची सून इतकी सुंदर होती, एका कविता करणाऱ्या व्यक्तीने स्वतःचे शब्द खर्च केले आणि ते शब्द इतके पोषक होते. अरे काळ्या रात्री चमकत होतं जिच्या रूपाचं ऊन, काळ्या रात्री चमकत होतं जिच्या रूपाचं ऊन, अशी देखणी होती एका मुस्लिमाची सून. अरे तिला पाहुनी आई म्हणाला, अरे तिला पाहुनी आई म्हणाला, राजा तो सिलवान. आनंदाने नांदत होती हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होती हिंदू मुसलमान. अरे तिला पाहुनी आई म्हणाला. त्या कवितेतला शब्द किती गोड आहे. काही कविता जरी असतील पण त्या पोषक आहेत. मला सांगा, गान सम्राट प्रल्हाद शिंदेने एक गाणं गायलं पावसाच्या बाबतीत. पडर पाण्या कर पाणी पाणी, शेत माझं लय तान्हेल चातकावानी, शेत माझं लय तान्हेल चातकावानी. असं सुंदर गाणं ऐकलं कौमळमळ हो. पण तिसरेच गाणं, कविता ही सुंदर. मागे पोळ्याची कविता, कवी इनामदाराने एक कविता केली बैलाची. तुझ्या शेतात राबून माझी सरली हयात, तुझ्या शेतात राबून माझी सरली हयात. नको मोकलूस राजा आता उतार वयात, नको मोकलूस राजा आता उतार वयात. तो बैल म्हणतोय आयुष्य गेलं तुझ्या शेतात काम करता करता, आता उतार वयात मला खाटकाला ऐकू नकोस रे. बैल म्हणतो बैल. काय कविता वाईट वाटते तुम्हाला? मेल्यावरी तुझ्या ठाई एकदा रुजू दे, माझ्या कातड्याचे जोडे तुझ्या पायात बाजू दे. काय म्हणतो बैल? हे शेतकरी राजा, तुझा आणि माझा इतका गोड ऋणानुबंध आहे, मी मेल्याव का होत नाही माझ्या अंगाच्या कातड्याचे जोडे तुझ्या पायात वाजू दे. इतकं प्रेम, किती गोड कविता.
बघा बहिणाबाईंच्या कविता. अरे कापसावी नवुले त्याले बोंड म्हणून हरिनामाविन बोले त्याले तोंड म्हणून. कापसावी नवुले त्याले बोंड म्हणून हरिनामाविन बोले त्याले थुत्तर म्हणून. त्याला कशाला तोंड म्हणायचं. दुधावर आली बुरी तिले साय म्हणून निजवी ते भुके पोटी तिले माय. किती काल परवाच्या जरा जरा शिकलेल्या स्वयंपाक करायच्या भीतीमुळे इतक्या माणसाचा स्वयंपाक कसा करू किती हात पोळते घेतली फाशी त्या मंजुळीनं. तिला ती कविता पाहिजे होती. ती कविता ती कविता ती कविता. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताले चटके तवा मिळते भाकर. काय कविता होत्या. किती सुंदर कविता किती सुंदर कविता. मध्यंतरी 1964ला पदाचारी मिशन संस्था भारतात आली. शिकू द्या सातवी एका चपक्यात कलेक्टर झालो असतो. आणि आता कोणाची हिंमत असेल तर फक्त 2च महिने मुदत द्या. जर नाही कलेक्टरची परीक्षा पास झाली तर जीवनभर कीर्तन करणार नाही. पण काय गरज आहे. त्या कलेक्टरला विचारतंय कोण जिल्ह्यातले लोक. अहो महाराष्ट्राच्या बाहेर 228 गावं. गोव्यात गेलो लय श्रीमंताचे पोरं आखोड्याच्या देव पाहिले म्या समुद्र पाहला. पठ्ठ्या 5 कीर्तन करण्यासाठी गोव्यात गेलो. काय कमी आहे. शिकू द्या 7वी. त्याला पगार असेल तर त्याच्या 10-5 पगार इतकी तर मला आपण मग ते आली ताण कशाला घ्यायचा. मग ऐकून बाकीचे शिकायचे बंद करतात. हे पोट्टे शिका शिक्षण वाघिणीचं दूध आहे. मो जमलं ज्याच्या नशिबाचा जोर त्याचा कोंदा कांदी चोर. बाळूच्या आंधळ्याच्या टाळीत कावळा सापडाय तुम्ही शिका उगो इचकून जातान बस स्टँडला फुटाने ऐकतात. असू द्या शिक्षण कमी पण जुनं सोडित नाही. हाली 1964 साली पदाचारी मिशन संस्था भारतात आली आणि त्या संस्थेनं पाठ्यपुस्तक निर्मितीवर घाला घातला. आपल्या ओरिजिनल कविता अभंगवाणी सगळी मातीत घातली आणि या दुसऱ्या कविता आल्या. पप्पा माझ्या मम्मीचे मम्मी माझ्या पप्पाची लेकर कोण्या भूताची. काय कविता होत्या. चंदन हे सदेश की माटी तपोभूमि हर ग्राम हे हर बाला देवी की प्रतिमा बच्चा बच्चा राम हे. किती सुंदर कविता होत्या. ए नाशिक त्र्यंबकेश्वरी नाशिक त्र्यंबकेश्वरी डोंगरी मैदान गुंफा बांधिली रामान डोंगरी मैदान गुंफा बांधिली रामान. हे बाळकडू जर 1ली 2री 3री 5वी पर्यंत जर कवितेच्या रूपात पाजलं तर कालांतरानं त्यांना अभंगवाणी कळेल आणि बालपणातच यांचं बाळकडू मोडून टाकावा म्हणून पदाचारी मिशन संस्था भारतात 64 साली आली आणि पाठ्यपुस्तक निर्मिती घाला घातला कविता काढली. अरे ती रस्त्याने चालली 10 दिशांनो फुले टाका तुम्ही तयार नसाल तर माझ्या हृदयाचा गालीचा टाका. पहाट पाणी नेत नाही श्री सुंबळ्या तू. कालवनी विष केला अमृताचा नास केला अमृताचा नास केला अमृताचा विद्यार्थ्यांना सांगतो कविता ऐकायच्या असतील जुना मोबाईलचं बटन दाबा जुन्या कवींची नावं काढा तुम्हाला चांगल्या कविता ऐकायला भेटतील. देशावरचे भक्तीपर गीत ऐकायला भेटतील. काय बासकळ ऐकत आहे आगावपणा. उकंडा भरल आपल्या डोक्यात उकंडा आणि हे ऐकल्याच्या नंतर तुमची सुपीक बुद्धी होईल. मग ज्ञानोबराय तुकोबरायचे अभंग पचण्याची ताकद तुमच्यात होईल ते पचण्याची. म्हणून तर या भारतीय संस्कृतीत गुरुकुल पद्धत होती आणि त्या गुरुकुल पद्धतीमध्ये ऋषी मुनींचे चरित्र हा संप्रदाय मुनिप्रणीत संप्रदाय ऋषीप्रणीत संप्रदाय वेदप्रणीत संप्रदाय शास्त्रप्रणीत संप्रदाय आणि मुख्यतः हा वारकरी संप्रदाय पुराण प्रणीत संप्रदाय. म्हणतो का म्हणे नाही विश्वास सजामणी पहावे पुराणी विचारोनी. पुराणाला गळ्यात घेतल्या संप्रदायानं. बघा ही 6 लोक अत्यंत भ्रष्ट होती. 6 लोक अत्यंत भ्रष्ट आणि या भ्रष्ट लोकांनी तुकोबरायाकडे एक देवांगणी समान सुंदर स्त्री पाठवली. तिने रस्त्याने एक सुगंधी द्रव्य टाकलं. नर कोणाला म्हणायचं 11 वाजले ना सर आता म्हणावं जे विठ्ठल घ्या म्हणून विठोबा रुक्माई. वाळले लाकडं असलं फुकाव गिरगावकर जाताना
हे उद्धव सर मगाशी म्हणले तुम्ही मागच्या वेळेस कीर्तनाला आले, आमच्या गावातले लोक म्हणले बाळू महाराजांनी कीर्तन कमी केलं. असं नाही केलं हो तुम्ही, मला जास्त करायला लावा पण दोष लावू नका. विठाला विठाला सुगंधी द्रव्य आणि सुगंधी द्रव्याच्या जास्तीत जास्त कंपन्या मुस्लिम समाजांच्या माणसांच्या आहेत. अत्तरच्या कंपन्या आहेत त्यांच्याकडं. आणि सुगंधी द्रव्य सर्वत्र वापरतात. विटेवरच्या मालकाला सुद्धा सकाळच्या अभिषेकाला सुगंधी द्रव्य असते. कस्तुरी विलेपन भयानाम यत काया व्रदितो सगे अभिषेक विनियोगेनं प्रातर नारायणः शिवोच्च भयस्थितांगिरिजापतयं यत लंबोदरा भयस्थितायां यत सर्वा पाशुपतारुडानां पंचाननस्थितायां सुगंधी द्रव्यादि समर्पयामि नैवं गांजा कसं लिखितम्. सर्वांना सुगंधी द्रव्य लागते, पण असं एक सुगंधी द्रव्य होतं, ते सुगंधी द्रव्य माणसाच्या नाकाला लावलं की त्याचा काम उत्तेजित होत होता. पशुचा कामाला बंद नाही. जनावराच्या, पक्षाच्या, पशु कीटकांच्या प्रत्येकाच्या कामाला बांध आहे, आळा आहे, किलूप आहे. बघा, जनावराचा काम, कुठलाही पशु असो, कुठलाही पक्षी असो, कुठलाही कीटक असो, त्याला मास ठरवून दिलाय, त्याला वेळ ठरवून दिली, त्या त्या वेळानुसार मर्यादित त्यांचा काम उतू येत असतो. असा एकच प्राणी आहे, त्याला माणूस म्हणतात, ज्याच्या कामाला कुलूप नाही. असा हलकट काम ज्यानं स्वीकारला त्याचं नाव माणूस आहे. त्याच्या कामाला कुलूपच नाही. मग ज्याच्या कामाला कुलूप आहे त्याच्या नाकाला जर सुगंध रावला तर 6 महिने जनावर खाली बसत नाही. तर माणसाचं काम तर हलकट आहे. हा तर किती सैरावैरा धावेन. आणि अशा रस्त्याने ते काम उत्तेजक द्रव टाकलं आणि त्या रस्त्याने तुकोबराय चालले होते. जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी. त्या रस्त्याने तुकोबराय चालले. आणि चलत असताना तुकोबरायची घ्राणदेवता म्हणजे नाक सुगंध घेत होतं. सुगंध मग अशी बोलता बोलता राहिलो. छत्रपती शिवाजी महाराज कल्याणच्या सुभेदाराला आई म्हणले. आई म्हणले. काळ्या रात्री चमकत होतं जिच्या रूपाचं ऊन. किती पोषक कविता आहे पान. अरे काळ्या रात्री चमकत होतं जिच्या रूपाचं ऊन, अशी देखणी होती एका मुस्लिमाची सुन. अरे तिला पाहुनी आई म्हणाला राजा तो शिलवान, आनंदाने नांदत होती हिंदू मुसलमान. तिला पाहून आई म्हणाले आई. त्यावेळेला औरंगजेबाकडं कल्याणच्या सुभेदाराची शिफारस गेली. काय दखल घेण्यासाठी तिथपर्यंत पोचला तर औरंगजेबासारखा तुकोबराय, औरंगजेबाचा आणि छत्रपतींचं कट्टरवाद. पण अशा औरंगजेबानी 14 ओळीचं पत्र कल्याणच्या सुभेदाराला दिलं. कल्याण के सुभेदार सुनिये. मराठीत सांगतो, मला हिंदी येत नाही. हे कल्याणच्या सुभेदारा लक्षात ठेव, शिवाजी भोसले नावाच्या व्यक्तीची काय काय खासियत असेल मला माहीत नाही, पण एक खासियत मला माहीत आहे. त्या छत्रपती शिवबाला 8 पत्न्या आता सईबाई, सोयराबाई, सकवारबाई, काशीबाई, पुतळाबाई, पुन्हा 3 कोणत्या, गुणवंताबाई, पुन्हा कशा येत्या. नुसत्या शिवजयंतीच्या दिवशी बिल्ले खिशाला लावायचे, झेंडे उडवायचे, त्याच्यातले 25% दारू पेलेले नालायक. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 8च्या 8 पत्न्या इथं बसलेल्या प्रत्येकाला 3 दिवसात पाठ झाल्या पाहिजे. गिरगावच्या बाळूची शपथ नाही तर 4 दिवसाला बाळ्या मरण आणि माया संसाराचं पाप तुमच्या बोकांडीवर पडन. विठाला मला पाठ आहे ना, पण कसा सांगू आहे का नाही. तुम्ही कवा शिकायचं. आणि तुम्ही एक लक्षात घ्या, श्रोते इतके हुशार झाले पाहिजे की तुमच्या पुढे बोलताना आमच्या लोकांचे कष्ट सुटले पाहिजे. इतके हुशार तुम्ही अभ्यास करा चांगलं. आणि कीर्तनकाराने बी असं समजू नये मी लय शहाणा आहे. अरे गाथेची गाथे पाठ असलेली पुढे बसते, तू येड्यावानी तुकडे पाठ करून नको म्हणून ज्ञानोप बराय सांगतात, तुकोप बराय सांगतात. त्यानं सांगितलं तू वागतो का तसा. हो, आईंची सेवा करा. खालच्याने विचारलं तुमची माय कुठे, म्हणलं बायकोचं तिचं जमत नाही म्हणून सांभाळीत नाही. बसायची जागा आणायला पाहिजे. हा, तुझ्या बायकोचं माईचं जमत नाही तू सांभाळीत नाही. कीर्तनात लोकायला माय सांगून रडवायला होय रे. तुला कोरड्या इरीत दाबायला पाहिजे, वरून पळाट्याचा फास टाकायला पाहिजे. विठाला. त्या दिवशी पुरावा सांगून गेलो, मला ना दे. अहो थांबता दुसरं गवत उपटायचा.